व्हॉट मॅटर्स इज आपण आयुष्याची मजा आपल्या शर्थींवर लुटतोय का. पण दुर्दैवाने तेही आपल्याला जमत नाहीये. कारण आपल्याला शिकवलं जातं लहानपणापासून, म्हणजे आपण सुरुवात तर तशीच करतो की मला माझ्या नियमांप्रमाणे जगायचंय, मला कॉम्प्रोमाइज नाही करायचंय, मी कोणाचं ऐकणार नाही. आणि लहानपणी तो अरेरावीपणा चालतो आणि म्हणून आपल्याला ते बालपण आवडतं. जोपर्यंत कॉलेजमध्ये असतो ना तोपर्यंत आयुष्य आपण तसंच जगतो जसं जगायला पाहिजे. आणि त्यानंतर आपण नोकरीला लागतो आणि नोकरीच्या पहिल्या दिवशी त्या माणसाचा, तरुणाचा किंवा तरुणीचा आवेश असा असतो, मी इतरांसारखा जगणार नाही, मला माझ्या शर्तींवर आयुष्य जगायचंय, मला अख्खं जग बदलायचंय, मला ह्या जगाला योगदान करायचंय, मला माझ्या कुटुंबाला दुसऱ्या लेवलवर घेऊन जायचंय, मला माझ्या देशाला योगदान करायचंय. आय एम डिफरंट. येस अनु. पण मग एक दिवशी त्याचा बॉस त्याला सांगतो, इकडे हे कर. सर मला नाही करायचंय. तुला विचारतोय का करायचं नाही काय, कर गपचूप. सर मला पटत नाही. तुला कोणी विचारलं पटते की नाही, कर गपचूप. तो हिरमुसला येऊन बाहेर येतो. मग त्याचा कलिग त्याला विचारतो, काय झालं, असं करायला सांगता, मला नाही पटत. करायचं रे. तू पण म्हणतो असा उडू नको कबुतरासारखा. मी तुझ्यासारखाच होतो पहिल्या दिवशी. कुछ पाने के लिए कुछ तो खोना पड़ता है. असं करायचं रे. आयुष्यात थोडे थोडे कॉम्प्रोमाइज करावे लागतात. आपल्याला काय करायचंय, तुझी थोडीच कंपनी आहे, सांगतो असं करायचं. आपल्याला आपल्या पगाराशी मतलब. घरी येऊन असा असतो, बाबा म्हणतात काय झालं, तो बॉस मला असं करायला सांगतोय, माझ्या तत्वात हे बसत नाही, मला नाही करायचंय. तू नोकरी सोडण्याच्या गोष्टी करू नकोस ना. हा म्हणतो मी माझा प्रॉब्लेम सांगतोय, हे उलटे माझ्यावर चढून बसले, माझा प्रॉब्लेम राहिला बाजूला. नोकरी सोडण्याच्या गोष्टी करू नको. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. आणि शेवटी त्याचा रिसर्च नंतर त्याला काय मिळतं माहितीये, समदुःखी. सगळे त्याला सांगतात आमची पण तीच स्टोरी आहे. करावंच लागतं. आयुष्य जगायचं असेल तर काय काय गोष्टी मन मारून कराव्याच लागतात. आणि हा सगळ्यात मोठा डेडली व्हायरस आहे मित्रांनो. करावंच लागतं. हे वाक्य दिवसात ना आपण जितके जास्त वेळा उच्चारत असू तेवढा आपल्या आयुष्यावरचा कंट्रोल सुटतोय. विचार करा, आधी हे घरात शिरतं, काय काही गोष्टी मनाविरुद्ध घरात कराव्या लागतात, काय काही गोष्टी मनाविरुद्ध ऑफिसमध्ये कराव्या लागतात. सगळीकडे करावंच लागतं. गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलात, एक फॉर्म दिलात की पण करावंच लागतं. मग मजा करू कधी. शेवटी असं होतं, माझं आयुष्य जगताना मजा हा एलिमेंट कुठे राहिलेलाच नाहीये, फक्त जबाबदाऱ्याच राहिल्या आहेत. आणि त्यावेळेला आयुष्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. यु नो व्हॉट हॅपन्स. मग मी मजा शोधायला लागतो इतरांच्या आयुष्यात. आणि दॅट इज प्राईम ट्रान्सफॉर्मेशन ऑफ युअर लाईफ. मग मी IPL ची मॅच बघून बसतो आणि तिथून मजा मिळवतो. 22 जण मैदानात खेळत असतात आणि 22,000 जण ते बघून मजा लुटत असतात. आणि मग मला रेकग्निशन केव्हा मिळतं माहितीये, जेव्हा माझा देश जिंकतो. माय रेकग्निशन इज आय एम अ इंडियन अँड इंडियन्स हॅव वन. देर इज नो इंडिव्हिज्युअल रेकग्निशन बिकॉज दॅट डे आय गेट ट्रान्सफॉर्म्ड इनटू अ स्पेक्टेटर. मी ऑडियन्स बनतो. ह्या आयुष्याच्या खेळात मी गॅलरीमध्ये जातो. त्यावेळेला मी अस्त्रशस्त्र खाली ठेवून म्हणतो, आय कॅनॉट बी अ प्लेयर. मी जगाला खेळ दाखवू शकत नाही. आणि जो जगाला खेळ दाखवू शकत नाही त्याला मजा येत नाही. कारण हा खेळ मला माझ्या शर्तींप्रमाणे खेळता येणार नाही. देन आय बिकम अ स्पेक्टेटर. आणि ह्या जगातल्या 90% लोकांची हालत तीच असते.
दे आर मिअर स्पेक्टेटर्स. दे लिव्ह लाईफ फ्रॉम द गॅलरी. ते गॅलरीतनं आयुष्य जगत असतात. ह्या जगातले फक्त अल्पसंख्य लोक असतात जे खेळ दाखवतात आणि बाकीचे सगळे खेळ बघतात. मग माझी मजा फक्त इतरांचा खेळ बघण्यातच असते. मग एखाद्या रॉक बँड मध्ये जाऊन त्या गर्दीत मी असा वेड्यासारखा उडत असतो. एक कोणतरी गात असतो तिकडे, बाकी 40,000 लोक तिकडे उड्या मारत असतात. ते ऐकायला, गायला, बघायला आणि आयुष्यात डेस्परेट होऊन ती मजा मिळवायला त्या 40,000 मधला एक व्हायला मी हजारांनी किंमत मोजतो. अँड दॅट इज वेअर आय गेट रेकग्निशन. डू यू अंडरस्टँड?